पोलीस स्टेशनला आला नेमका काय विषय घेऊन आलात आणि हाताला काळ्या फिती का लावल्यात? जाहीर निषेध कोणाचा करताय? आपले आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ ह्या 12वीच्या विद्यार्थिनीला अश्लील वर्तणूक करून एका क्रीडा शिक्षकाने, घटना कधी घडली? घटना ही वारंवार घडली असं तिच्या तक्रारी कधी आलं? आमच्या लक्षात त्यांनी तक्रार दिल्यावर आलं. किती दिवस झाले? तक्रार देऊन आता काल तक्रार दिली मध्यरात्री, परवा मध्यरात्री तक्रार झाली. आणि ही तक्रार मला वाटतं 16 तारखेला त्यांचं 16 तारखेपासून चाललं होतं संस्थेकडे तक्रार द्यायचं काम, पण त्याचं 17 दिवस का गेले हे माहिती नाही. आणि आम्ही ह्याबाबत असंच एक सेम तक्रार आहे एका कर्मचाऱ्याची का त्यांनी असं अनैतिक कृत्य केल्याबद्दल 16/11 आंबेगाव तालुका विद्या विकास मध्ये 16 प्रमुख कोण आहे? तुकाराम नामदेवराव काळे अध्यक्ष, मी सल्लागार आहे ॲडव्होकेट महेश काळे. किती सल्लागार आहे? हो. तुमच्या संस्थेत घडले? हा, आमच्याच संस्थेत घडले. ॲडव्होकेट मुरलीधर काळे सल्लागार आहेत, नरेंद्र काळे हे पण सल्लागार आहेत, श्यामशेठ होनराव हे उपाध्यक्ष आहेत सदर संस्थेचे, आणि संचालक जे नियुक्त झालेले जयसिंग बाळासाहेब काळे हे 20-25 वर्ष तिथं कार्यरत आहेत. तर आम्ही 5 जणांनी हे जी परिस्थिती आम्हाला ती निदर्शनास आल्यावर आम्ही ह्याच्याबाबत माहिती मागवली. माहिती आम्हाला वेळोवेळी मिळाली नाही. आम्ही मग घंटा आंदोलन केलं किंवा आताचा जो आम्ही आवाज उठवला तक्रार केल्यानंतर मग ही जी दखल घेतली आहे आत्ताशी, त्याला इतक्या दिवस गेलेत. आता ही जी तक्रार 16/11-23 जर दखल घेतली असती, तक्रार दिली कोणी? तुम्ही दिली? आम्ही 5 जणांनी तक्रार दिली. कोणावर झालाय? अशीच एक तक्रार अनैतिक बाबत या संस्थेतली तक्रार दिली होती सदर संस्थेला आणि पोलीस स्टेशनला. आज तक्रार ती 10-11 महिने होऊनही त्याच्यावर कारवाई नाही झाली. म्हणून आम्ही पोलीस म्हणजे काय करतात, फिरवी करतात हे, म्हणून आम्ही SP साहेबांकडे गेलो. SP साहेबांनी चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्वरित कारवाई चालू केली. मग DYSP कार्यालयाने पण आम्हाला त्याचा फॉलोअप घेऊन फास्ट कारवाईची तरतूद करून आता प्राधिकृत अधिकारी लोकरे पारगावचे यांच्याकडे तक्रार आता संबंधित ज्यांच्यावर काय प्रकार घडला आहे ते फिर्याद द्यायला पुढे येत नाहीत का? नाही, ती आजची घटना वेगळी, आताची ताजी घटना आहे. तर संबंधित त्याच संस्थेमध्ये वारंवार हे प्रकार घडत आहेत. जसं महेश भाऊंनी सांगितलं की या आधी असे प्रकार अनेक वेळा घडलेत आणि त्याच संस्थेतले अनेक शिक्षक या बाबतीमध्ये सस्पेंड देखील झालेले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. 5 शिक्षक आहेत आणि हे 5 शिक्षक ऑलरेडी त्या गुन्ह्यांमध्ये दाखल असून आता परत 6वा शिक्षक जर परत तीच डेअरिंग करतोय, तर याचा अर्थ आम्हाला असा संशय की संस्थाच त्यांना काहीतरी पाठबळ देते का हे सगळं करण्यासाठी, किंवा प्रकार घडलाय संबंधित व्यक्ती पुढे येऊन फिर्याद का दिली तक्रार. आता ज्या 12वीच्या निष्पाप मुलीवर जो प्रसंग घडलाय त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी परवा दिवशी मध्यरात्री तक्रार या ठिकाणी दिलेली आहे. पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी त्या बाबतीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला शोधण्याचं काम चालू आहे. परंतु आज आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा यासाठी काढलाय कारण एवढं मोठं प्रकरण घडून देखील, एवढं तालुक्याचं ठिकाण घोडेगाव आहे, एवढा मोठा आंबेगाव तालुका आहे, परंतु सर्व नागरिक अजूनही मुख गिळून गप्प बसलेले आहेत. या गोष्टीवर कुणीच आवाज उठवायला तयार नाहीये. सदर आरोपी अजूनही मोकाट कुठेतरी फिरतोय. पोलीस सांगतात की तू फरार आहे, परंतु आमचं पोलीस बांधवांना हेच विनंती आहे, भालेकर साहेबांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त ताकद लावून, तुमची जास्तीत जास्त यंत्रणा लावून त्या आरोपीला 3 दिवसाच्या आत अटक करा. अन्यथा आम्ही 3ऱ्या दिवशी घोडेगाव सदर व्यक्तीचं नाव पेपर आउट झालेलं आहे राजेंद्र म्हणून, आणि तो व्यक्ती फरार आहे. राजेंद्र पानसरे हे क्रीडा शिक्षक आहेत या शाळेमध्ये, आणि त्यांनी ते क्रिकेट शिकवायच्या नावाखाली मुलींना बॅट टच त्या ठिकाणी केले आणि ते मुली सहन करत गेल्या. परंतु नंतर काही कालावधीनंतर ते शिक्षकाने त्याचा गैरफायदा घेत की मुली शांत आहेत, काही बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांना वाटतं त्या मुलींचा आपल्याला रिस्पॉन्स येतोय. त्यांनी त्या मुलींना कुठेतरी एका खोलीमध्ये बोलून मी तुला क्रिकेटचं कॅप्टन बनवतो, टीमचं कॅप्टन बनवतो असं काहीतरी हे दिलं आणि आम्हीच दिलं आणि तिला त्या ठिकाणी बोलून तिच्यावर काहीतरी अत्याचार केला. अशी घटना आम्हाला या ठिकाणी कळलेली आहे. अद्याप आम्ही FIR कॉपी वाचलेली नाही, परंतु आम्हाला IQ अशी घटना कळलेली आहे आणि ही घटना निषेधार्थ आहे. आणि सर्व पालकांनी आणि सर्व ग्रामस्थांनी आणि तालुक्यातील सर्व नागरिकांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उतरलं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, जर आपण या आरोपीला 3 दिवसात अटक केली नाही तर आम्ही घोडेगावच नाही तर आंबेगाव तालुका बंदची हाक देऊ आणि यापेक्षा खूप मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू.
पोलिसांचं काय म्हणणं आलं या संदर्भामध्ये? आत्ताच आम्ही पोलीस साहेब अधिकारी भालेकर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं. भालेकर साहेबांनी सांगितलं की माझ्याकडं माझ्या कायद्याचे जेवढे अधिकार आहेत ते सर्व अधिकार मी वापरून आणि त्याचा 100% जास्त वापर करून मी त्या आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पुढचं आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही असं आश्वासन आम्हाला साहेबांनी दिलं. संस्थेच्या प्रमुखांचं काय म्हणणं? संस्थेचे प्रमुख सध्या इथं कुणीच नाहीयेत. संस्थेचे भेटलं नाही? नाही, संस्थेचे प्रमुख आम्हाला कुणाला भेटले नाही. तुम्ही त्यांना भेटून विचारलं नाही, ऍक्च्युली ही घटना काल आम्हाला काल दुपारपर्यंत उडत कळाली. त्याच्यानंतर मग आमचा घोडेगावचा एक तरुणांचा ग्रुप आहे, एकच मिशन घोडेगावचे संरक्षण, या ग्रुपवर काल संध्याकाळी चर्चा चालू झाली आणि त्या चर्चेतनं मग आम्ही अचानक ठरवलं की या गोष्टीत दिरंगाई करण्यात उपयोग नाही, ही गोष्ट संवेदनशील आहे. मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज सकाळी या ठिकाणी हे मुकमोर्चा हे संस्थेचे पदाधिकारी आहेत. हा. संस्थेमध्ये नेमकं काय घडलंय? संस्थेच्या प्रमुखांची काय भूमिका आहे? याबाबत सचिव विश्वास काळे यांना त्यांनी अर्ज दिला होता असं तक्रारीत त्यांचं म्हणणं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्या ह्या बाबतीत तुम्ही अध्यक्षांशी वगैरे चर्चा करा. अध्यक्ष सचिव त्यांच्याबद्दल बरोबर तुम्ही स्वतः चर्चा केली तर अजून उचित राहील. हा, तुम्ही पदाधिकारी म्हणून बघा नेमकं काय घडलंय. आमचा कुठलाही अर्ज घेत नाहीत संस्था. आमचं माहिती अधिकार माझा रिटर्न पाठवलाय, बाय हँड नाही घेतला तर पोस्टाने गेलेला पण नाही घेतला. त्यांच्या विरोधात तक्रार केली, पुढे मी अपीलच गेलोय. म्हणजे मगरुरी करते. जी संस्था एक वार्षिक मीटिंग बिगर सभासदाची घेऊ शकते, मग ती किती मगरूम असेल? बिगर सभासदांची किती म्हणजे? मग आमच्याकडे 15 मिनिटात संस्था वार्षिक मीटिंग घेतलीच नाही गुंडाळी. 15 मिनिटात दिली असेल ना? सभासदांनी विषयाला मंजुरी दिली असेल? नाही ना दिली. सभादा आम्ही तुझं हजर सभादा सभासदांना घाबरवण्यात आलं का तुमचं सभासदत्व कायमचं रद्द करू, इथं सही करा. आणि आमच्या विरोधात सह्या घेतल्यात खोट्या आणि त्या सह्या घेऊन आमचं सभासद रद्द करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ह्याच्या विरोधात आम्ही चॅरिटीमध्ये 41D 41E दाखल केला आहे. त्याच्यामुळे ते आमचा कुठलाही अर्ज घेत नाही आणि आमचं संभाषण होत नाही. रमेशजी येवले, नमस्कार. घटना गंभीर आहे, वस्तुस्थिती पोलिसांच्या तपासामध्ये येईल, खरं काय घडलं पोलीस शोधतील. तुमच्या कानावर काय आलंय, तुमची भूमिका काय? आमच्या कानावर आलेलं की संबंधित जी घटना आहे 16 तारखेला पोलिसांकडे त्यांनी येऊन तक्रार दाखल केली होती, परंतु ती तक्रार त्यांना FIR दाखल करायला 2 तारीख लागली. बरोबर. हा वेळ का लागला याची आपल्याला माहिती घ्यावी लागेल. ते कुठल्या अधिकाऱ्याला लागला, त्यांच्या कायद्यामध्ये कुठल्या तरतूद आहेत की त्यांनी एवढा वेळ घेतला ती घटना दाखल करायला, त्याची पूर्ण आपल्याला त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल. सध्या विषय हा एकच आहे, घटना घडली आहे हे खरं आहे. आणि जर घटना घडली असेल त्या घटनेवर जे काही आरोपी आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत येणं प्रकारे 3 दिवसाच्या आत त्यांनी अटक करावी. कुठल्याही प्रकारचा मुदतपूर्व अटकपूर्व जामीन न देता त्या संबंधित व्यक्तीला अटक करावं. आणि जर अशी कुठली घटना घडली, सदरील व्यक्तीला कोणताही अटकपूर्व जामीन मिळाला, याच्यामुळे जर आपलं प्रशासन आणि आपली जर यंत्रणा अपयशी ठरली तर त्याचा जाब ह्या पूर्ण आंबेगाव तालुक्याच्या महिला विचारल्याशिवाय राहणार नाहीत. या खूप मोठ्या संख्येने 2 तारखेला म्हणजे आपल्या मग सोमवारी जर अटक नसेल तर कमीत कमी 2000 महिला रस्त्यावर उचलून हा पूर्णपणे भीमाशंकर हा जो मुंबई मंचर जो रोड आहे तो पूर्णपणे बंद करतील आणि ह्या घटनेचा जाब विचार राहणार नाही. एवढं मला सांगायचं. पोलीस प्रशासनाला जाब विचारणार मान्य, ते संस्था प्रमुख आहेत त्यांना विचारणं का करत नाही? दुसरी गोष्ट साहेब, आता संस्था प्रमुख हा त्या घटनेचा जबाबदार असेल का नसेल हे मला 2 मिनिटं. त्यांच्या संस्थेच्या आवारात घडतंय, 2 मिनिटं सर. त्यांच्यावर आरोप आहे. 2 मिनिटं. संस्था प्रमुख ह्या घटनेला जबाबदार आहे का नाही याची मी काय पूर्ण माहिती 2 मिनिटं असं म्हणालो नाही सर. माझं पूर्ण उत्तर मी काही चौकशी केलेली नाही. माझं एकच म्हणणं आहे, सदरील व्यक्ती म्हणजे समजा एखाद्या चांगल्या घरातला एक व्यक्ती तो नालायक निघतो, याचा अर्थ ते व्यक्ती जो प्रमुख आहे तो नालायक असतो असं नाहीये. आज संस्था चालली आहे, तिथे माझे भाऊ शिकलेले आहेत, माझी बहीण तिथे शिकलेली आहे. ही संस्था आज नाहीये, ही संस्था खूप वर्षापासून आहे. माझ्या स्वतःच्या 7 बहिणी तिथे शिकल्यात, माझे 2 भाऊ शिकलेत. त्यामुळे ही संस्था खराब आहे असं मी कधीही म्हणणार नाही. संस्थेतील कुठल्या शिक्षक, कुठला क्लार्क, कुणी पण जे गैरवर्तन करत असेल तर त्यांच्या निर्देशन आल्यानंतर त्यांनी कारवाई का केली नाही याचा जाब हा नक्कीच आम्ही त्यांना जाब नक्कीच आम्ही त्यांना विचारणार. लगेच जाऊ ना. लगेच जाऊ आपण. जर तिथं असतील तर आपण लगेच जाऊ. कॉल करा, खरं काय कळेल तरी ना. नाही, खरं कळणं एवढं ते जबाबदारी माझी नाहीये. आपण त्यांना सर नागरिक दृष्ट्या आपण कोणावर दबाव टाकू शकत नाही. आपण त्यांना त्यांच्या आपला जो अधिकार आहे ही घटना घडली तुम्हाला माहित आहे का, आणि जर माहित होती तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली. संबंधित साहेबांनी सांगितलं जी घटना घडली कधी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्या घटनेत त्यांनी तक्रार केली, तुम्ही काय त्याच्यावर कारवाई केली.
तुम्ही त्याच्यावरती का ट्रेसपासिंग गुन्हा दाखल नाही केला? जो माणूस तुमच्या आवारात रात्रीच्या वेळी सरांनी सांगितल्याप्रमाणे कुणाला तरी घेऊन गेला होता, यांनी त्याला दाखवलं, व्हिडिओ दाखवला, तर त्यावेळी संस्थेने तिथे एकत्र येऊन यांच्यावर थांबून ट्रेसपासिंग म्हणजे अनधिकृतरित्या आपल्या आपल्या आवारामध्ये केलेला प्रवेश एक सिंपलचा गुन्हा दाखल केला असता तर त्याच्या पुढील चौकशी ही नक्कीच झाली असती. मग ती सुद्धा का दाखल नाही केली त्या संस्थेला विचारू आपण. ही वेळ टळली असते ना सर. आपलं तेच म्हणणं आहे, आपण संस्थेच्या अध्यक्षांना फोन लावू, ते कुठे त्यांना भेटू, वास्तव काय आहे, संस्थेची भूमिका काय कळेल ना लोकांना. हो नक्की कळेल ना. आहे का अध्यक्ष? तुमच्याकडे नंबर आहे? हा नंबर घ्या. द्या सांगा. 94 संस्था 94 44 55 23 25 44 55 सचिवाचा पण लावा. सर, स्पीकर ऑन करा. नाही संस्थापकांचा द्या ना. संस्थापकाचं अध्यक्षाचा ना. हां त्याचंच लावा. 807 लागला. करने के लिए धन्यवाद। आपने जिनको कॉल किया है वो जल्द ही काय नाव यांचं? आपका कॉल उठाएंगे। कृपया लाइन पर बने रहें। Thanks for calling. You have already answered. Okay. Moving on the topic. कॉल करने के लिए धन्यवाद। आपने जिनको कॉल किया है वो जल्द ही आपका कॉल उठाएंगे। कृपया काळे साहेब नमस्कार. नमस्कार. रमेश ओले बोलतोय. आपला फोन लाऊडस्पीकर वरती आहे आणि आम्ही पोलीस चौकीच्या पोलीस स्टेशनमध्ये आहोत गोरेगाव. तर आपल्या कार्यालयामध्ये आपण आहात का? आम्हाला सर्वांना आपल्याला भेटायचंय. नाही मी बाहेर आहे. बाहेर आहात. बरं आपले विश्वासराजे काळे भेटतील का आपले सचिव? नाही विश्वराजे काय नाही. आम्ही सर्व संचालक मंडळ बाहेर आहे. कुठे आहात सर? बाहेर आमच्या जे चाललंय याच्याबद्दल. बरं तर मग आपली वेळ मला कधी मिळू शकते की मला तुमच्या समोर तुम्हाला चर्चा करण्यासाठी? दुपारी आम्ही प्रेस नोट घेतो. दुपारी आपण प्रेस नोट घेताय किती वाजता? दुपारी किती वाजता सर? दुपारी 3:30. ठीक आहे मग 3 3:30 प्रेस नोटला मी तुमच्यावर येतो तिथे. संस्थेची भूमिका काय नाही समोर विचारू सर आपण. काय होतं आज हे बोलतात तर त्यांच्याबरोबर त्यांचे डायरेक्टर कोणी मला कळणार नाही. जेव्हा समोर असतील तेव्हा त्यांना कोणी डायरेक्टर नसेल आणि आपल्याला डायरेक्ट माणसं पाहिजेत. डायरेक्टर थ्रू बोलणारी माणसं आपल्याला अजिबात नकोय. तुम्हाला कसं कॉल करते? नाही आम्ही येऊ ना. तुम्ही सांगा आम्हाला. आता तुम्ही आम्हाला एवढं विचारताय ज्या भावनेने ज्या तडपेने तुम्ही इथं आलात आणि त्याच भावनेने फक्त तुम्ही मला जर फक्त कळवलं की ह्या टायमाला आहे तर मी नक्की तुमच्यावरती हजर असणार. पत्रकार परिषद आहे असं आम्हाला कळवलं. हा पहिला फोन आपले पत्रकार परंतु जे पण इथं आहेत त्यांनी मला सांगावं. जर त्यांची प्रेस नोट जेव्हा असेल मला कळवावं. मी 15 मिनिटं हजर असेल. आता पोलिसांनी संबंधित संस्थेने टोलवा टोलवी केली तर तुमची भूमिका काय? टोलवा टोली म्हणजे पहिली भूमिका घोडेगाव बंद, दुसरी भूमिका तालुका बंद. आणि या भूमिकेला जर कुणी माझ्यावर कुठलीही कारवाई झाली तर ती पूर्ण कारवाई झाल्याला मी तयार आहे. नमस्कार. नमस्कार. आपल्या शिक्षण संस्थेमधील एका शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर होत आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. संस्थेची नेमकी भूमिका काय आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या? खरं तर हा आम्हाला प्रथम कळाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार वाटला आणि याच्यात आम्ही शहानिशा करायचं ठरवल्यानंतर आमच्याकडं लेखी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन 2 तासात तक्रार ही शिक्षकाविरुद्ध दाखल केलेली आहे. ही संस्थेने केलेली आहे. सर्व संस्था चालक हे बरोबर असल्याने आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतलेला आहे का हा झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि यामध्ये संस्था कुणालाही पाठीशी घालणार नाही हे मी या निमित्ताने आज तुम्हाला सांगतो. संबंधित शिक्षक दोषी असेल नसेल पोलीस शोधतील. संस्थेने संबंधित शिक्षकावर कारवाई काय केली? संबंधित शिक्षकांवर कारवाई प्रथम संस्थेने गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही कुणाचीही वाट न पाहता 2 तासात आम्हाला समजल्यानंतर 2 तासात गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी शिकतायत. असा प्रकार घडल्यामुळे इतर मुलींच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. एक संस्थेचे प्रमुख म्हणून तुम्ही पालकांना काय आवाहन कराल? काय सांगाल? निश्चितच झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. पण ज्या काही उपाययोजना असतील त्या निश्चितच संस्था म्हणून संस्था चालक म्हणून आम्ही निश्चित करणार आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांबरोबर सर्व शाळेबरोबर सर्व ग्रामस्थांबरोबर निश्चित आहोत ही या निमित्ताने ग्वाही देतो. संबंधित स्टेशनला जी मंडळी आली होती त्यांनी सगळ्यांनी हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या. त्यातील काही जण म्हणाले आम्ही संस्थेचे पदाधिकारी आहोत. हाच तर त्यांचा खरा बोगसपणा मला उघडा पाडायचा होता. मी आज या निमित्ताने एकच सांगतो ते संस्थेचे पदाधिकारी नाहीत. त्यांनी संस्थेचं खोटं लेटर हेड वापरून
संस्थेची दिशाभूल केलेली आहे, त्यांच्याविरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे. हे दिशाभूल वेगळे करतात आणि हे सभासदसुद्धा नाहीत संस्थेचे. जे आज मोर्चात सहभागी होते त्यामध्ये माझा संस्थेचा एकही सभासद नव्हता. जे लोक मोर्चा काढून आले त्यांनी हाताला काळ्या फिती बांधल्या, घटनेचा निषेध केला, आम्ही संस्थेचे पदाधिकारी आहेत असं म्हणाले. तुम्ही तर म्हणताय ते सभासद पण नाही. हेच वारंवार सांगतो, ते सभासद नाहीत, ते संचालक नाहीत, ते सल्लागार नाहीत. संस्थेच्या विषयी फक्त बदनामी आणि बदनामीच करायचं यांनी ते घेतलेले. ते संस्थेला बदनाम करते. 100% संस्थेला बदनामीच करत आहेत आणि त्या दृष्टीने हे त्यांचं पाऊल आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.